बीएमसी समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे। स्थायी समितीत स्थान न मिळाल्याने वरिष्ठ सदस्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे। सुधार समितीमधून राजीनामा देण्याचाही इशारा दिलाय। पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही नेत्यांच्या मुलांनाही समितीमधून डावलल्यामुळे निवड प्रक्रियेवरती आक्षेप घेतला गेलाय। विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, काही आमदार खासदारांच्या मुलांच्या नावाचा समावेश असल्याची सुद्धा यामध्ये माहिती आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर यांच्या कारभारानंतर आज पहिल्या सभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेते पद निवडण्यात येणार होतं। त्याचबरोबर सभागृह नेते देखील पद निवडण्यात येणार होतं। किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली। मात्र आपण जर पाहिलं तर आजचा जो सभागृहातला पहिला दिवस होता, पहिल्या दिवशी आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल अशी चर्चा होती। मात्र पहिल्याच दिवशी गोंधळ झालेला पाहायला मिळाला। महापौर रितू तावडे आहेत 2 ते 3 मिनिटं सभागृहात उशिरा आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर किशोरी पेडणेकर यांची महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। मात्र किशोरी पेडणेकर यांची कोणत्याही समितीवर सदस्य नियुक्ती करण्यात आलेली नाही, कारण हे पहिल्यांदा असं होत आहे की जो विरोधी पक्षनेता असेल किंवा गटनेता असेल त्याची समितीवर सदस्य नियुक्ती झालेली नाही। हे किशोरी पेडणेकर यांच्या बाबतीत दिसून आले। त्याचबरोबर अन्य पक्षाच्या गटनेत्यांची वेगवेगळ्या समितीवर वर्णी देखील लागलेली आहे आणि विशेष खास करून म्हणजे पहिल्या बाकावर गटनेते बसणार ही जी चर्चा आहे ती माजी महापौर आणि दुसऱ्या रांगेत बसणार। म्हणजे पहिल्या बाकावर इतर पक्षांचे जे गटनेते आहेत, विरोधी पक्ष असेल किंवा एमआयएम असेल, मनसे असेल, हे सगळे गटनेते पहिल्या रांगेत बसणार आहे आणि जे माजी महापौर आहेत ते दुसऱ्या रांगेत बसतील। त्याचबरोबर श्रद्धा जाधव असतील, विशाखा राऊत असतील, मिलिंद वैद्य असतील, यांना पहिल्या रांगेत स्थान नाहीये, कारण या आपण जर पाहिलं तर खुर्चीपेक्षा थेट पहिल्या रांगेत किंवा पहिल्या बाकावर बसण्यापासून हा जो वाद होता तो महापालिकेत महापौर निवडणूक आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी देखील पाहायला मिळाला। धन्यवाद या दिलेल्या सर्व माहितीसाठी।